ए आयमध्ये रोज नवीन नवीन काहीतरी क्रांती घडवणारी अशी काही अपडेट्स येतात आहेत. तर क्लॉडचं कोवर्क नावाचं एक फीचर आहे किंवा परप्लेक्सिटीचं कम्प्युटर म्हणून एक फीचर आलेलं आहे. तर तुमच्या कॉम्प्युटरचा पूर्ण ॲक्सेस आता ए आय घेऊ शकतं आहे आणि फक्त तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या त्या ॲपमधून फक्त सांगायचे की माझा कॉम्प्युटर उघडून त्याच्यामध्ये ही फाईल ह्या फोल्डरमध्ये ठेवलेली आहे, ती ह्या मेल आय डीला सेंड करायची आहे किंवा असं काहीतरी मेल करायचं आहे किंवा काहीतरी फाईल डाउनलोड करायची आहे किंवा काही तुमचा रोजचा जो टास्क असेल की बाबा माझे टू डूज काय आहेत आजचे, तर ते जाऊन चेक कर किंवा तुमचा जो काही सकाळचा 2 तास 3 तासाचा जो तुम्ही रोज जो कार्यक्रम करता तर तो सगळाच तुम्ही ऑटोमेट करू शकता आता ए आयच्या माध्यमातून. त्यामुळे हा जो फीचर आहे की तुमचा असा एखादा असिस्टंट असेल तर तो जे तुमचं काम करत असेल त्याचा जॉब पूर्णपणे जाणार आहे असं समजा. त्याचा जो काही जॉब आहे तो हा तुमचा जो काही ए आय एजंट आहे तुम्ही बनवलेला तो घेणार आहे आणि ह्या सगळ्या फीचर्सचा वापर करून प्रत्येकाने आपला जो काही प्रोडक्टिव्हिटी आहे ती 10 पटींनी 50 पटींनी वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं आहे. सुरुवातीला थोडंसं ते महाग आहे सगळं. त्याचं सबस्क्रिप्शन आता मी पाहिलं तर जवळपास 2,000 रुपयाला त्याचं सबस्क्रिप्शन आहे महिन्याचं, जर तुम्हाला क्लॉड कोवर्क घ्यायचं असेल तर. पण एका पॉईंटला गेल्यानंतर असं आहे की आपल्याला वेळ महत्त्वाचा असतो किंवा आपलं काम होणं महत्त्वाचं असतं. तर त्यावेळी प्रत्येक वेळी माणूस असा हा विचार करेल की ठीक आहे ना, पैसे जाऊ दे पण आपलं काम होतं आहे किंवा कोणावरती डिपेंडन्सी राहत नाही की आता जो काय आपला असिस्टंट आहे 9 वाजता कामाला येणार होता पण तो आलाच नाही, काय तर त्यांनी XYZ कारण दिलं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ॲब्सोल्यूट होणार आहेत आता. आणि ए आयचं जे काही जग आहे ते एक एक पाऊल पुढं चाललं आहे. जे आपण अपेक्षाही करू शकत नाही किंवा एक्सपेक्टही करू शकत नाही अशा पद्धतीने त्या अशा स्पीडनी पुढे चाललेलं आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने याच्यावरती अभ्यास करून त्याचा कसा वापर करता येईल आपल्या रोजच्या जीवनात याचा विचार केला पाहिजे.